ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण बॉईल्स लॉ बघितला होता. या लेक्चरला आपण चार्ल्स लॉ बघू. आणि मी पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं का या सगळ्या लॉला आपण अमाऊंट ऑफ गॅस काय करणार आहे, कॉन्स्टंट होणार आहे. तर मी इथं देतो अमाऊंट ऑफ गॅस हे काय कॉन्स्टंट आहे. अमाऊंट ऑफ गॅस कॉन्स्टंट म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स काय कॉन्स्टंट आहे. तर या चार्ल्स लॉ मध्ये काय केलं जातं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं जातं. काय कॉन्स्टंट ठेवलं जातं, प्रेशर. आणि तुम्हाला माहिती आहे बॉईल्स लॉ मध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवलं जातं. तर तुम्हाला सगळ्यांना आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स, हे ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. हा आर पण काय, गॅस कॉन्स्टंट. जर तर मग काय उरलं, पी व्ही आणि टी. जर मी तर पी कॉन्स्टंट तुला तर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दिसतंय ते एन काय, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट, आर काय, गॅस कॉन्स्टंट. इथं काय, प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. म्हणजे झाला चार्ल्स लॉ, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. त्याची डेफिनेशन कशी लिहायची, प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट फॉर अ फिक्स्ड अमाउंट ऑफ गॅस, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बघा इथं लिहितो, प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट फॉर fixed amount of gas, volume is directly proportional to temperature. आणि ब्रॅकेट मध्ये मी इथे लिहितो ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, आपण पुढे शिकणार आहोत काय ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर काय बघा, प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. पण कधी, फॉर फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस. समजलं, प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर व्हेन अमाऊंट ऑफ गॅस इज कॉन्स्टंट और व्हेन नंबर ऑफ मोल्स आर कॉन्स्टंट. बघा सीबीएसई बुक मध्ये एक स्टेटमेंट दिलंय, for every rise by 1 degree Celsius, for every rise by 1 degree Celsius, volume increases by 1 by 273, increases by 1 by 273 of initial volume at 0 degree Celsius. ते काय म्हणतात, प्रत्येक 1 डिग्री टेम्परेचर जर राईज केला, प्रत्येक 1 डिग्री जर टेम्परेचर राईज केला तर व्हॉल्यूम किती पट राईज होणार आहे, व्हॉल्यूम 1 by 273 ऑफ इनिशियल व्हॉल्यूम ऍट 0 डिग्री सेल्सिअस. तर हा स्टेटमेंट आपण समजून घेऊ. एवढं लिहून घेतलंय. ओके, आता बघा हे स्टेटमेंट कसं समजून घ्यायचं. मी जर इथं सिलेंडर घेतला आणि त्या सिलेंडर मध्ये गॅस भरला, आणि मी इथं पिस्टन जोडलेलं आहे. ते पिस्टन काय होऊ शकतं, खालीवर होऊ शकतं. इथं मी प्रेशर कॉन्स्टंट होतो, इथं प्रेशर होतो 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. किती प्रेशर होतो, 1 ऍटमॉस्फेरिक. याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. याचं टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. आणि याचा इनिशियल व्हॉल्यूम धरू, व्हॉल्यूम हा 0 डिग्री सेल्सिअसला आहे म्हणजे व्हॉल्यूम काय, V0. प्रेशर काय, 1 ऍटमॉस्फिअर. टेम्परेचर काय, 0 डिग्री सेल्सिअस. व्हॉल्यूम काय, ऍट 0 डिग्री सेल्सिअस म्हणून V0 आपण म्हणू.
आता मी जर याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी जर वाढवलं, म्हणजे 0 डिग्री पासून जर 1 डिग्री सेल्सिअस केलं तर निश्चितच याचं प्रेशर वाढणार आहे. आपण गॅसला जर हीट केलं तर त्याचं काय होणार आहे, प्रेशर वाढणार आहे. पण आपल्याला चार्ल्स लॉ काय सांगतो, प्रेशर शुड रिमेन कॉन्स्टंट. मग बघा, प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर आपल्याला व्हॉल्यूम वाढावं लागणार. बघा, या गॅसला जर आपण हीट दिलं तर हा गॅस एक्सपांड होईल आणि हा पिस्टन खालीवर मूव्ह होतो, कारण आपल्याला इथं प्रेशर कॉन्स्टंट व्हायचं आहे. टेम्परेचर दिलं तर प्रेशर वाढणार आहे, पण इथं प्रेशर कॉन्स्टंट व्हायचं असेल तर आपल्याला काय वाढावं लागेल, व्हॉल्यूम. तर बघा, या गॅसचं व्हॉल्यूम वाढलं, तिथं पण प्रेशर आपण किती मेंटेन केला, 1 ऍटमॉस्फिअर. इथं टेम्परेचर झालं 1 डिग्री सेल्सिअस, तर मग मी इथं व्हॉल्यूम किती होणार. बघा, डेफिनेशन काय म्हणते, फॉर ईच 1 डिग्री राईज इन टेम्परेचर व्हॉल्यूम इन्क्रीजेस बाय 1/273 ऑफ इनिशियल व्हॉल्यूम. बघा, मग व्हॉल्यूम ऍट 1 डिग्री सेल्सिअस, व्हॉल्यूम ऍट 1 डिग्री सेल्सिअस, इनिशियल व्हॉल्यूम काय होता, V0. राईज कितीनं झाला, डेफिनेशन काय सांगते, 1/273 ऑफ इनिशियल. मग काय होणार, 1/273 ऑफ इनिशियल. इनिशियल काय, V0. हा इक्वेशन सगळ्यांना समजला. इनिशियल होतं V0, किती वाढलं, 1/273 ऑफ इनिशियल. 1/273 ऑफ इनिशियल. एकदम प्रिसाइज असायचं असेल तर 1/273.15. इथं किती आलं पाहिजे, 273.15, पण 0.15 आपण निग्लेक्ट करून 273 पण लिहू शकतो. तर मी जर याला इथं 1 डिग्री जर रिड्यूस केला, किती डिग्री रिड्यूस केला, 1 डिग्री, तर हे इक्वेशन काय होणार, V फॉर -1 डिग्री. 0 होता त्याला मी -1 केला, तर इक्वेशन काय येईल, V0 आहे तसंच. आता इन्क्रीज होतं का डिक्रीज होतं, इथं डिक्रीज होतोय. किती डिक्रीज होतो, -1/273 इंटू V0. मी जर याचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअसनी जर वाढवलं, किती डिग्री सेल्सिअसनी, 5 डिग्री सेल्सिअसनी, तर इक्वेशन काय होईल, V फॉर 5 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू V0 प्लस 5/273 ऑफ V0. मी जर हे 10 डिग्री सेल्सिअसनी वाढवलं तर 10/273 ऑफ V0. मी जर हे -10 जर केलं तर इथे येणार आहे -10/273 ऑफ V0. समजा जर मी हे -273 जर केलं, किती केलं, -273 डिग्री सेल्सिअस, तर हे इक्वेशन काय येईल, व्हॉल्यूम ऍट -273 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू V0 -273 अपॉन 273 इंटू V0. 273 कॅन्सल होणार, हा प्लस V0 हा मायनस V0 कॅन्सल होणार, म्हणजे व्हॉल्यूम किती असणार, 0. म्हणजे -273 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम ऑफ गॅस किती पाहिजे, 0 पाहिजे. समजला कन्सेप्ट, -273 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम ऑफ गॅस किती झाला पाहिजे, 0. पण एवढं टेम्परेचर कोणताही गॅस आतापर्यंत अटेंड केलेलं नाहीये. म्हणजे हा हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. -273 डिग्री सेल्सिअस हे कोणत्याही गॅसने आतापर्यंत अचीव्ह केलेलं नाहीये. कारण -200 डिग्री सेल्सिअसच्या पहिलंच सगळे गॅस एक तर लिक्विड मध्ये कन्वर्ट होतात किंवा ते सॉलिड मध्ये कन्वर्ट होतात. CO2 गॅस आहे तो -78 डिग्रीला सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे व्हॉल्यूम 0 असण्याचा प्रश्नच नाही. कारण -273 ला कोणताही गॅस हा गॅसेस फॉर्म मध्ये राहणार नाही. तो त्याच्या आधीच कशात कन्वर्ट होईल, एक तर लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल किंवा सॉलिड मध्ये कन्वर्ट होईल.
तर समजलं जर हे -273 जर असतं तर V0 -273/273 कॅन्सल, हा V0 तर -V0 कॅन्सल, म्हणजे व्हॉल्यूम किती पाहिजे होता 0. म्हणजे टेम्परेचर -273.15, तुम्ही 0.15 म्हणा किंवा 273 म्हणा, -273, त्यावेळेस व्हॉल्यूम किती पाहिजे 0. पण हे हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. आतापर्यंत कोणताही गॅसने -273 टेम्परेचर रीच केलेला नाहीये. तो 200च्या आधीच एक तर सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो किंवा लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो कोणताही गॅस. ओके, तर इथपर्यंत समजलं. मग आपण याच्यावरून एक जनरल फॉर्म्युला कसं तयार करू शकतो बघा. कसा जनरल फॉर्म्युला तयार करू शकतो आपण बघा. मी तरफ करतो VT, जसं मी इथं V at 5 डिग्री सेल्सिअस लिहितो, इथं लिहितो VT V0 प्लस मायनस एक तर इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. ज्या टेम्परेचर इन्क्रीज होईल ते डिक्रीज होईल ते टेम्परेचर वरती ठेवायचं अपॉन 273 इंटू V0. समजलंय. आता बघा VT इज इक्वल टू V0, मी जर इथं प्लस घेतलं T अपॉन 273/V0. इथं मी जर एलसीएम घेतलं तर काय होईल, VT इज इक्वल टू हा 273 इकडे मल्टिप्लाय होईल 273 प्लस T, सॉरी तर V0 पण आहे 273 V0 प्लस T इंटू V0 अपॉन 273. इथं जर V0 कॉमन घेतला तर काय येईल, VT इज इक्वल टू V0 273 प्लस T अपॉन 273. हे बघा एनसीईआरटी मध्ये इक्वेशन आहे. बघा आता तुम्हाला माहिती आहे 273 म्हणजे किती केल्विन, 0 केल्विन. 273 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, 0 केल्विन. मग इथं बघा 273 आहे, याच्या ऐवजी मी 0 केल्विन मध्ये असं लिहू शकतो का T0 0 केल्विन. 273 म्हणजे काय 0 केल्विन. मग हा बघा 273 प्लस T आहे, म्हणजे 273 प्लस T कोणताही टेम्परेचर असू द्या. मग याला आपण T ॲट एनी टेम्परेचर T असं लिहू, T ॲट एनी टेम्परेचर T. तर हे इक्वेशन काय होणार, VT इज इक्वल टू V0 273 प्लस T ला आपण काय लिहायचं TT अपॉन 273 ला काय लिहायचं T0. हा V0 इकडे पाठवला तर VT इज इक्वल टू इकडं V0 अपॉन TT अपॉन T0. बघा इथं पण तेच इक्वेशन येतं, VT इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू TT. जसं आपण म्हटलो होतो V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, तसंच VT इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू TT. समजलं. बघा एनसीईआरटी मध्ये इक्वेशन दिलेले आहे, नीट बघून घ्यायचे. आता काय करू आपण, याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू. याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं आपण बघू. ओके, आता आपण बघू ग्राफ. इथं दिलं मी V वर्सेस T इन डिग्री सेल्सिअस आणि V वर्सेस T इन केल्विन. आपल्याला इक्वेशन चार्ल्स इक्वेशन माहिती आहे, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर when pressure is constant. तर हा ग्राफ बघा, हा इथं 0 डिग्री सेल्सिअस आहे, इथं समजा 100 डिग्री सेल्सिअस, 200 डिग्री सेल्सिअस, 300 डिग्री सेल्सिअस, 400 डिग्री सेल्सिअस. आणि इथं व्हॉल्यूम कशात आहे, ml मध्ये. पण आताच तुम्ही बघितलं -273 ला व्हॉल्यूम काय होतं, 0 होतो. मग आपल्याला मायनस इकडे लेवल असं प्लॉट करावं लागणार.
हा काय -100 -200 इथं समजा आला -273.15 -273.15 बघा V is directly proportional to T. V is directly proportional to T म्हणजे ग्राफ स्ट्रेट लाईन यायला पाहिजे, पण तो ग्राफ असा येतो बघा या 200 पर्यंतच 200 च्या आधीच सगळे गॅस काय होतात, एक तर सॉलिड मध्ये कन्वर्ट होणार मग किंवा लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार. आतापर्यंत -273.15 हा टेम्परेचर अचीव्ह केलेलं नाहीये, तर मग मी याला कशाने असे डॉटेड लाईन दाखवतो. बघा या टेम्परेचरला व्हॉल्यूम किती झाला पाहिजे 0, पण 0 तर इथं आलंय. या टेम्परेचरला व्हॉल्यूम 0 आलंय, पण एवढं टेम्परेचर आतापर्यंत कोणत्याही गॅसने अचीव्ह केलेलं नाही, म्हणजे कोणत्याही गॅसचं व्हॉल्यूम आतापर्यंत काय 0 झालेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय, हा फक्त हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. एवढं कमी टेम्परेचर पर्यंत आपण जाऊ शकतो, पण त्यावेळेस गॅसचं व्हॉल्यूम काय असणार 0 असणार, पण ते शक्य नाहीये. ओके, आणि जसं बघा टेम्परेचर वाढत जात आहे तसं व्हॉल्यूम पण काय होतंय वाढत जातं. पण हा ग्राफ इथं मीट होतो असा, हा ग्राफ समजला. पण हा ग्राफ बघा, हा केल्विन मध्ये आणि 0 डिग्री 0 केल्विन म्हणजे किती 273 डिग्री सेल्सिअस 273.15 म्हणा किंवा 273 म्हणा 0 डिग्री. मग जर मी इथं व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर घेतलं, पण इथं टेम्परेचर कशात घेतलं केल्विन, तर हा ग्राफ पासिंग थ्रू सेंटर होणार, कारण व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. पण टेम्परेचर कशात पाहिजे केल्विन मध्ये पाहिजे, तरच हा सेंटर मधून प्लॉट होणार. टेम्परेचर केल्विन मध्ये, म्हणूनच आपण याला काय म्हणतो ऍब्सोल्यूट टेम्परेचर. याला काय म्हणतो आपण ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर किंवा याला आपण ऍब्सोल्यूट 0 केल्विन म्हणतो. तर समजलं डेफिनेशन मध्ये आपण ऍब्सोल्यूट टेम्परेचर का वापरायचं, कारण जर आपण ऍब्सोल्यूट टेम्परेचर वापरलं नाही तर डिग्री सेल्सिअस मध्ये ते -273.15 डिग्री सेल्सिअस होतं, आणि ते टेम्परेचर आतापर्यंत आपण अचीव्ह करू शकत नाही, आणि तो ग्राफ पासिंग टू द सेंटर सुद्धा होणार नाही. तर याच्यासाठी आपण टेम्परेचर प्रत्येक वेळेस कोणतेही सम सॉल्व्ह करताना टेम्परेचर कशात घ्यायचंय, टेम्परेचर आपण घ्यायचंय केल्विन मध्ये. इथं आपण ऍब्सोल्यूट टेम्परेचर इन केल्विन किती म्हणतो 0 केल्विन. समजले दोन ग्राफ. आता बघा पुढला ग्राफ V वर्सेस 1/T आणि VT वर्सेस 1/T. तर पहिला हा ग्राफ काढू आपण. बघा इथं y ऍक्सिस ला काय घेतलं मी V, आणि इथं x ऍक्सिस ला काय घेतलं 1/T. तर इथं लिहितो बघा V कुठं घेतला मी y ऍक्सिस ला, आणि 1/T कुठं घेतला x ऍक्सिस ला. त्याच्यातून t ची किंमत काढता येईल का, मग t किती होईल 1/x. 1/t इज इक्वल टू x, मग t इज इक्वल टू 1/x. कारण आपल्याला आता v ची किंमत माहिती आहे आणि t ची पण किंमत माहिती आहे, आणि आपल्याला माहिती आहे बॉइल्स लॉ काय आहे, सॉरी चार्ल्स लॉ काय आहे, व्हॉल्यूम अपॉन टेम्परेचर इज इक्वल टू k. कारण बघा चार्ल्स लॉ काय सांगतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर when pressure is constant. मग या प्रोपोर्शनलिटी ऐवजी मी कॉन्स्टंट टाकू शकतो. मग V इज इक्वल टू KT. T जर इकडे आणला तर V/T इज इक्वल टू K, म्हणजे रेशो ऑफ व्हॉल्यूम अपॉन टेम्परेचर इज कॉन्स्टंट. म्हणजे मी असं लिहू शकतो V1/T1 इज इक्वल टू V2/T2 इज इक्वल टू V3/T3. या पद्धतीने आपण सम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे रेशो ऑफ V/T इज कॉन्स्टंट.
तर बघा मी इथं रेशो कॉन्स्टंट घेतो. रेशो v बाय टी इज कॉन्स्टंट. आता तुम्हाला v माहिती आहे, v काय आहे, y. मग इथं y टाकतो. t काय आहे, 1 बाय x. म्हणजे हा झाला 1 बाय x. तर हा x वरती जाईल. xy इज इक्वल टू k. आपल्याला कशाचा प्लॉट बघायचा आहे, y वर्सेस x. मग y इज इक्वल टू काय होणार, k अपॉन x. y इज इक्वल टू k अपॉन x. म्हणजे हा काय ग्राफ आहे, y इज इक्वल टू 1 अपॉन x. y इज इक्वल टू 1 अपॉन x म्हणजे हा कोणता ग्राफ आहे, हायपरबोला. y अपॉन 1 अपॉन x किंवा y अपॉन 1 अपॉन x स्क्वेअर हा ग्राफ कोणता असतो, हायपरबोला. हायपरबोला ग्राफ कसा असतो, असं. म्हणजे x वाढलं y कमी होणार, y वाढलं x कमी होणार. बघा हा y वाढला त्यावेळेस x काय आहे, इथं कमी आहे. x इथं वाढलं त्यावेळेस y काय इथं कमी आहे. तर हेच लॉजिक लावून तो ग्राफ काढून दाखवा बरं. व्हिडिओ पॉज करा. बघा इकडे काय करायचंय आपल्याला, vt वर्सेस 1 बाय टी. हा y ऍक्सिस आहे, x ऍक्सिस आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो, vt इज इक्वल टू y ऍक्सिस आणि 1 अपॉन t इज इक्वल टू x. मग t इज इक्वल टू 1 अपॉन x. t ची किंमत आपल्याला माहित झाली. आता v ची किंमत काढायची असेल तर t ची किंमत आपण इथं सबस्टिट्यूट करू. इथं ऑलरेडी काय vt इज इक्वल टू y. म्हणजे v इज इक्वल टू 1 अपॉन x इज इक्वल टू y. सो v इज इक्वल टू xy. चला t ची किंमत भेटली, इथं v ची पण किंमत भेटली. सबस्टिट्यूट करू. v अपॉन t इज इक्वल टू k. v ची किंमत काय, xy अपॉन t ची किंमत काय, 1 अपॉन x इज इक्वल टू k. हा x वरती जाईल म्हणजे काय येईल, x स्क्वेअर y इज इक्वल टू k. बरोबर आहे. x वरती गेला तर x स्क्वेअर y इज इक्वल टू k. मग y किती राहणार, y इज इक्वल टू x सॉरी k अपॉन x स्क्वेअर. y इज इक्वल टू k अपॉन x स्क्वेअर. म्हणजे हा काय झाला, y इज इक्वल टू 1 अपॉन x स्क्वेअर. म्हणजे हा पण काय झाला, हायपरबोला. म्हणजे हा ग्राफ असा आहे ना. म्हणजे इथं y वाढला तर x त्याच्या स्क्वेअरच्या पॉवर मध्ये इन्क्रीज होणार. सॉरी, y कमी झाला तर x त्याच्या स्क्वेअरच्या पॉवर मध्ये वाढणार. आणि y हा जास्त झाला तर x त्याच्या स्क्वेअरच्या पॉवर मध्ये कमी होणार. समजला हा ग्राफ. चला पुढला ग्राफ बघा. ओके चला पुढले ग्राफ आपण बघू. इथं काय vt वर्सेस t. तर बघा सेम लॉजिक वापरू आपण. इथं आहे vt आहे y ऍक्सिस वर, इथं आहे t तो आहे x ऍक्सिस वर. तर vt कोणत्या ऍक्सिस वर आहे, y ऍक्सिस वर, आणि t हा x ऍक्सिस वर आहे. म्हणजे t ची किंमत आपल्याला माहिती आहे, t ची किंमत काय आहे, x. तर इथं v ची किंमत काढू शकतो. इथं काय v इंटू टी. टी ऑलरेडी मला माहिती आहे x आहे, इज इक्वल टू y. म्हणजे इथं v ची किंमत काय असणार, y अपॉन x. बघा t ची किंमत पण भेटली, v ची किंमत पण भेटली. काय आपलं v अपॉन t इज इक्वल टू k. तर v काय y अपॉन x, t काय x इज इक्वल टू k. हा x वरती जाईल
एक्स वरती गेलं तर हा एक्स एक्स हा काय होईल एक्स स्क्वेअर. वायच्या फॉर्म मध्ये हा इक्वेशन अरेंज केलं तर वाय इज इक्वल टू के. एक मिनिट काहीतरी इथं काय v बाय टी इज इक्वल टू के. v काय y बाय एक्स इज इक्वल टू के आणि टी ची किंमत काय टी ची किंमत आहे एक्स. बरोबर. ओके बरोबर सॉल्व करतोय. हा एक्स वरती जाईल तर काय होईल एक्स स्क्वेअर म्हणजे इक्वेशन काय होईल हा एक्स स्क्वेअर होईल. मग वायच्या फॉर्म मध्ये इक्वेशन काय होईल वाय इज इक्वल टू के. हा एक्स स्क्वेअर इथं डिवाइड करतो तिकडे जाऊन मल्टिप्लाय करल. मग हा इक्वेशन काय झालं वाय इज इक्वल टू के इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे हे इक्वेशन झालं पॅराबोला. आतापर्यंत आपण हायपरबोला बघितलं तर y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स किंवा y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. हा आहे पॅराबोला. हा ग्राफ कसा येणार बघा हा ग्राफ असा जाणार म्हणजे y वाढला तर x पण वाढणार पण x त्याच्या स्क्वेअर मध्ये वाढणार. y जितकं वाढणार तेवढा x त्याच्या स्क्वेअर मध्ये वाढणार म्हणून तो असा असतोय. त्याला आपण पॅराबोला ग्राफ म्हणतो. बघा असं एक्स वाढला वाय वाढणार पण वाय वाढल्यानंतर एक्स त्याच्या स्क्वेअर मध्ये वाढणार. वाय इन्क्रीज झाला एक्स पण इन्क्रीज होईल पण त्याच्या स्क्वेअर मध्ये तो इन्क्रीज होईल. बघा पुढला ग्राफ बघा व्हीटी वर्सेस टी स्क्वेअर. स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. व्हीटी वर्सेस टी स्क्वेअर. व्हिडिओ पॉज करा. ओके मी सॉल्व्ह करतो बघा. हा व्हीटी इथं कोणता ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस. टी स्क्वेअर एक्स ऍक्सिस म्हणजे इथं व्हीटी इज इक्वल टू वाय आणि टी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. मग टी ची किंमत काय येईल टी इज इक्वल टू अंडर रूट एक्स. टी ची किंमत भेटली. आता आपण व्ही ची किंमत बघू त्याच्यात टी ची किंमत इथं सबस्टिट्यूट करू तर व्ही इंटू अंडर रूट एक्स इज इक्वल टू वाय. तर अंडर रूट एक्स तिकडे जाऊ डिवाइड होईल v इज इक्वल टू वाय अपॉन अंडर रूट एक्स. बघा v ची पण किंमत भेटली. तर अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ v अपॉन टी इज इक्वल टू के. v ची किंमत काय y अपॉन अंडर रूट एक्स. टी ची किंमत काय अंडर रूट एक्स. हा वरती जाईल तर काय होईल y इज इक्वल टू अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट एक्स इज इक्वल टू के. रूट एक्स इंटू रूट एक्स इज एक्स. तो y इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू के. y च्या फॉर्म मध्ये हा इक्वेशन काय होणार y इज इक्वल टू के इंटू एक्स म्हणजे हा y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी चा ग्राफ झाला. म्हणजे हा स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे बघा y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. हा एक्स ऍक्सिस वर एम एक्स प्लस सी म्हणजे हा ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन होणार. कारण सी इंटरसेप्ट इथं दिलेलं नाही म्हणजे सी इंटरसेप्ट काय झिरो. सी इंटरसेप्ट नाही येतं म्हणजे सी इंटरसेप्ट काय झिरो म्हणजे हा ग्राफ कुठून पास होणार ओरिजिन मधून पास होणार. समजलं. चला आता पुढला ग्राफ आपण बघू. बघा पुढला ग्राफ व्हीटी वर्सेस 1 अपॉन टी स्क्वेअर. तर हा काय आला व्हीटी हा झाला वाय ऍक्सिस वर 1 अपॉन टी स्क्वेअर हा झाला एक्स ऍक्सिस वर म्हणजे व्हीटी इज इक्वल टू वाय 1 अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स म्हणजे टी काय होणार 1 अपॉन रूट एक्स. टी ची किंमत काय होणार 1 अपॉन रूट एक्स. मग टी ची किंमत इथं सबस्टिट्यूट करून आपण व्ही ची किंमत सापडू व्ही इंटू टी ची किंमत 1 अपॉन रूट एक्स इज इक्वल टू वाय. हा रूट एक्स तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार व्ही इज इक्वल टू वाय इंटू
रूट एक्स, ही झाली v ची किंमत. तर सबस्टिट्यूट करू, v अपॉन t इज इक्वल टू k. v ची किंमत काय आहे, y इंटू रूट एक्स. t ची किंमत काय आहे, 1 अपॉन रूट एक्स इज इक्वल टू के. हा रूट एक्स वरती जाणार म्हणजे काय येणार, y इंटू रूट एक्स इज इक्वल टू के. रूट एक्स एक्स, y इंटू एक्स इज इक्वल टू के. y च्या फॉर्म मध्ये काय येणार हा इक्वेशन, y इज इक्वल टू के अपॉन एक्स. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स किंवा y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. हा ग्राफ काय, हायपरबोला आहे. हायपरबोला ग्राफ असा होणार. समजलं, नीट बघून घ्या. ओके, बघा एक शेवटचा ग्राफ आपल्याला बघायचा आहे, लॉग व्ही वर्सेस लॉग टी. तर आपल्याला इक्वेशन काय, v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t. तर प्रोपोर्शनलिटी आपण k टाकू, v इज इक्वल टू kt. हा इक्वेशन फर्स्ट. मल्टिप्लाय बाय लॉग ऑन द बोथ द साइड. मग काय येणार, लॉग टू द बेस 10. आपण असं लिहितो कारण लॉग टेबल स्टार्ट होतो 10 पासून, किंवा नुसतं लॉग लिहिला असेल तरी आपण बेस 10 असं कन्सिडर करतो. लॉग ऑफ v इज इक्वल टू, जिथं मल्टिप्लिकेशन असेल तिथं लॉग मध्ये आपण ऍडिशन करतो, म्हणजे लॉग ऑफ k प्लस लॉग ऑफ t. बघा इथं y ऍक्सिस काय झाली, लॉग ऑफ v. हा झाली y ऍक्सिस. आणि x ऍक्सिस काय, लॉग ऑफ t. बघा आपल्याला y इज इक्वल टू mx प्लस c च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. y इज इक्वल टू mx प्लस c. y तर ऑलरेडी माहिती आहे आपलं लॉग v. इथं बघा y काय आहे, लॉग v. पण x काय इथं, लॉग t. म्हणजे x इथं इथं फक्त आपण रिअरेंजमेंट करून घेऊ. लॉग v इज इक्वल टू लॉग t प्लस लॉग k. लॉग v is equal to log t plus log k. y is equal to mx plus c. I y axis log v, I x axis log t. आणि याला म्हणायचं आपण y इंटरसेप्ट. म्हणजे हा स्ट्रेट लाईन आहे पण y इंटरसेप्ट आहे, म्हणजे हा ग्राफ असा जाणार. आणि ही किंमत काय असणार, log k. आणि स्लोप m. बघा इथं मल्टिप्लाय कशाने केलेलं नाही, म्हणजे इथं 1 आहे. म्हणजे इथं अँगल किती येणार, जर असं विचारलं इथं अँगल किती येणार, तर tan 45 म्हणजे 1. म्हणजे इथं अँगल किती झाला, 45 डिग्रीचा झाला. इथं बघा काही किंमत नाही म्हणजे इथं 1 आहे. आणि जर अँगल विचारला तर tan 45 डिग्री म्हणजे 1, म्हणजे इथे अँगल किती डिग्रीचा झाला, 45 डिग्री. समजलं. तर अशा पद्धतीने आपण सगळे ग्राफ एकदम डिटेल मध्ये सॉल्व्ह केले. परत आपण चार्ल्स लॉ 2 मिनिटात परत त्याची रिव्हिजन करू. बघा चार्ल्स लॉ काय सांगतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर व्हेन P इज कॉन्स्टंट and number of moles also is constant. सगळ्या लॉजला आपण नंबर ऑफ मोल्स काय होणार आहे, कॉन्स्टंट होणार आहे. म्हणून प्रत्येकाच्या डेफिनेशन मध्ये येणार इन फिक्स्ड अमाउंट ऑफ गॅस. तर प्रोपोर्शनलिटी ऐवजी आपण कॉन्स्टंट टाकू, k v इज इक्वल टू kt. t इकडे जाऊन डिवाइड होईल, v अपॉन t इज इक्वल टू k. म्हणजे द रेशो ऑफ व्हॉल्यूम अँड टेम्परेचर इज कॉन्स्टंट. मग आपण याला v1 अपॉन t1 is equal to V2 upon T2 is equal to V3 upon T3 and so on. म्हणजे बघा V1 upon T1 is equal to V2 upon T2
कधी वेन प्रेशर इज कॉन्स्टंट. तुम्हाला या 4 पॅरामीटर पैकी 3 पॅरामीटर दिले असतील, चौथे पॅरामीटर तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करून काय करायचे, सापडायची. तर अशा पद्धतीने बघा आपण चार्ल्स लॉ एकदम डिटेल मध्ये बघितलं. तुमच्या सीट मध्ये जेवढी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. पण एवढं लक्षात ठेवा, आपण इथं व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर म्हणाऐवजी आजपासून म्हणायचं व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. कारण ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे 0 केल्विन, तरच तो ग्राफ स्ट्रेट लाईन विथ ओरिजिन पास होतो, नाही तर तो मायनस मध्ये जातो जर डिग्री सेल्सिअस मध्ये घेतला. म्हणून हा शब्द नीट वापरायचा तिथं. प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर फॉर फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस. समजलं. तर अशा पद्धतीने आपण चार्ल्स लॉ कंप्लीट केलाय. चार्ल्स लॉ वर टास्क 3 येतील. टास्क 3 मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. बघा टास्क 1 बऱ्याच जणांनी व्यवस्थित सॉल्व्ह केलंय. टास्क 2 पण सॉल्व्ह केलंय, पण टास्क 1 जेवढ्या मुलांनी सॉल्व्ह केलं तेवढं टास्क 2 त्या मुलांनी सबमिट केलेलं नाहीये. उद्या मी टास्क 1 टास्क 2 चे तुम्हाला आन्सर एक्सप्लेन करणार आहे. तर आज तुम्हाला टास्क 3 येऊन जाईल, तो व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह करायचा. याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.